रामकृष्ण हरी मंडळी कुठं जायचं म्हणलं ना की पहिलं या गाडीला पैसे घालावं लागतात, पहिलं पेट्रोल भरायला लागते. मग ते पेट्रोल पंपावर लिहिलं असतं ना आग लावणाऱ्या वस्तूंनी लांब उभं राहावं, म्हणून मी लांब उभं राहिले. बाई परत म्हणायला नको, मी काय कोणाचं ऐकून घेत नाही. मग मंडईत गेलो, भाजी घेतली, कडू कारलं घेतलं, यांच्याच सारखं स्वभावाने कडू पण गुणकारी. त्यानंतर माझ्या जावेकडे गेलो, थोडंसं काम होतं. जावेने माझ्या चहा किती केला बघा, कॉफी केली. कॉफी एवढीशी कॉफी दिली. माझे दीर 2 अक्षर शब्द वापरतात, टिंब टिंब भर. तो शब्द जर मी वापरला ना आत्ता तर तुम्ही मला अनफॉलो करतात. केळीवाल्याकडून केळी घेतली, परत थोडेसे ॲपल घेतले, जरा बाहेर जायचं होतं म्हणून. आणि मग आम्ही तिथून बरं का निघालो परत घराकडे यायला. घरी आलो ना तर एक कुत्रं माझ्या म्हणजे शिवमला फार वेड आहे कुत्र्यांचं मांजरांचं, तर त्यांना तो बिस्किट टाकतो. आता हे कुत्रं कदाचित शिवमसाठी आलं असेल, पण मग मी त्याला बिस्किट वगैरे चारलं. शिवम काय घरात नव्हता. खूप गोड कुत्रं होतं, पण ही बाहेरचे जे कुत्रे असतात ना त्यांना खूप ते काय म्हणतात ते हे असतात, ते बारीक बारीक असतात बघा, काय म्हणतात त्याला, गोचिड होते, गोचिड. ते गोचिडांमुळे मला खूप कसं तरी वाटतं. आता काय करणार, माझ्या स्वभावाला औषध नाही हो. आता बघा आमचा गेट टुगेदर जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष झालं मी ग्रुप काढला आहे. गेट टुगेदरला आमची काही गावडी तयार होत नाहीत. माझ्या बहिणीचा आमच्या आधीची बॅच आहे 2 वर्ष आधीची, तरी त्यांची तयारी झाली फायनली. उद्याच्याला गेट टुगेदरला चालल्यात, पण आमची गाबडी काही सुधारायचं नाव घ्यायना आणि गेट टुगेदरला काही तयार होणार. मी एका पायावर तयार आहे हो गेट टुगेदरला जायला, पण ह्यांना काय गाबडी बायकोला भेटतात आणि पुरी काय नवऱ्याला भेटतात का काय मला कळानाच. आणि मी बी भेटते हो, पण गेट टुगेदरला जायला काय प्रॉब्लेम आहे सांगा ना. आता हे जे छोटंसं आत्ता तुम्हाला झाड दिसलं ना, ते कुबेरचं झाड आहे, कुबेरचं वाटतं. पण माझ्याकडे काल काही पैसे नव्हते, तो 120 रुपयाला बोलत होता. पण आता आपल्याला ऋण काढून सर करायची सवय नाही. पैसे आल्यावर ते झाड घेऊयात, आत्ता नव्हते माझ्याकडे.